नमस्कार, मी अवंती आणि तुम्ही पाहत आहात विचारांती. आपण नेहमी विकासाच्या मोठ्या घोषणा ऐकतो. नवीन महामार्ग, स्मार्ट सिटी, औद्योगिक कॉरिडॉर, कोट्यवधींची गुंतवणूक. पण या विकासाच्या चमकदार चित्रामागे काही असे प्रश्न आहेत जे अनेकदा चर्चेतच येत नाहीत. एकेकाळी जिथे कापसाची फुले डोलायची, ज्वारी वाऱ्यावर नाचायची, तिथे आता JCBची गर्जना आहे. एका नकाशावर ही फक्त एक रेषा आहे, पण त्या रेषेने हजारो आयुष्यांना 2 तुकड्यात विभागलं आहे. हा व्हिडिओ महामार्गाच्या विरोधात नाही आणि विकासाच्याही विरोधात नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे, विकासाची किंमत कोण मोजतंय? चला बोलूया. मुख्य विषयाकडे जाण्याआधी आपण त्याला जोडलेल्या एका विषयाबद्दल थोडक्यात बोलू. आज जमीन फक्त शेतात राहत नाही, ती सर्व्हरवरही राहते. डिजिटल सातबारा, GIS नकाशे, ऑनलाईन रेकॉर्ड हे पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे. पण जेव्हा नागरिकाला स्वतःच्या जमिनीची माहिती समजत नाही, तेव्हा सत्ता माहिती असलेल्या व्यक्तीकडे जाते. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, साहेब ही फक्त क्लेरिकल एरर आहे. पण प्रश्न असा आहे की ही चूक नेहमी शेतकऱ्याच्याच जमिनीबाबत का होते? आणि विशेष म्हणजे जेव्हा एखादा मोठा महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर, MIDC, विमानतळं किंवा टाउनशिप प्रकल्प येणार असतो, त्याच्या आधीच काही जमिनींच्या नोंदीमध्ये अचानक बदल का दिसू लागतात? प्रत्येक प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे असे म्हणणं योग्य नाही. अनेक वेळा खरोखरच प्रशासकीय चुका असू शकतात. पण जेव्हा अशा चुका वारंवार एकाच दिशेने आर्थिक परिणाम घडवतात, तेव्हा प्रश्न विचारणे आवश्यक ठरते. आज महाराष्ट्रात सातबारा उतारा, 8A, फेरफार, हक्क, भूनकाशे अशा अनेक नोंदी डिजिटल झाल्या आहेत. डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढायला हवी होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, डिजिटल रेकॉर्ड चुकीचा असेल तर संगणक ती चूक अधिक वेगाने सर्वत्र पोहोचवतो. कागदपत्रात होणाऱ्या साध्या चुका म्हणजेच गट क्रमांक चुकीचा, क्षेत्रफळ चुकीचे, मालकाचे नाव अपूर्ण, जमिनीचा वापर चुकीचा, सिंचनाची माहिती चुकीची, पीक क्षमता चुकीची, वर्गवारी बदललेली. कागदावर या छोट्या चुका वाटतात, पण भरपाई ठरवताना याच गोष्टी लाखो रुपयांचा फरक निर्माण करू शकतात. जसे की शेतजमीन बागायतीऐवजी जिरायती दाखवली, विहीर नोंदवलीच नाही, फळबाग नोंदली नाही, रस्त्यालगत असूनही आतली जमीन दाखवली, सिंचनाची सुविधा गायब, क्षेत्रफळात बदल. अशावेळी मूल्यांकन कमी होण्याची शक्यता निर्माण होते. जर मूल्यांकन कमी झाले तर भरपाईवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक नोंद तपासणे महत्त्वाचे असते. आता या प्रश्नावर एक शेतकरी म्हणून तुमच्याकडे उपाय काय? तर जमीन संपादनाची नोटीस येण्यापूर्वीच किंवा येणार नसेल तरीही सातबारा तपासा, 8A तपासा, फेरफार नोंदणी तपासा, भूनकाशा तपासा, क्षेत्रफळ पडताळा, सिंचनाची माहिती तपासा, पीक नोंदणी तपासा, वारसांची नावे तपासा आणि चूक आढळल्यास संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करा. म्हणजे तुमचे खूप मोठे नुकसान टळेल. आता मुख्य विषयाकडे. शेतकऱ्यासाठी जमीन म्हणजे ओळख, जन्म, पिढ्यापिढ्यांचा इतिहास, आठवणी, त्याच्या वडिलांच्या पावलांचे ठसे, आजोबांनी खोदलेली विहीर, आईने जपलेली तुळस, एका शेतकऱ्याने आयुष्यभर जमवलेली माती. एका दिवसात नकाशावर सरळ रेषा काढून 2 तुकड्यात विभागली जाते आणि ती रेष म्हणजे महामार्ग. जाहिरातींमध्ये आपण काय पाहतो? हाय स्पीड कॉरिडॉर, इंडस्ट्रीयल झोन, स्मार्ट सिटी, इन्व्हेस्टमेंट, GDP. पण यात गाडलं जातं ते धुळीने भरलेलं एक गाव, रस्ता ओलांडू न शकणारी जनावरं, तुटलेले पाण्याचे मार्ग, दोन्ही बाजूंनी वाढणारी जमीन सट्टेबाजी. अनेक ग्रामीण भागात अशी ही भावना व्यक्त होते की मोठ्या प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत उशिरा पोहोचते, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक आधीच तयारी करून बसलेले असतात. ही भावना खरी की खोटी याचा तपास होणं गरजेचं आहे, कारण पारदर्शकता ही विकासा इतकीच महत्त्वाची आहे. आणि मग प्रश्न उभा राहतो की गावच्या भविष्याचा निर्णय गावाबाहेर का घेतला जातो? रस्ता, द्रुतगती महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर, रेल्वे, बंदरे आणि विमानतळं. सरकार म्हणते विकासासाठी जमीन आवश्यक आहे.
2013मध्ये भारताने न्याय भरपाई व पारदर्शकता हक्क कायदा म्हणजेच राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013 लागू केला. या कायद्याचा उद्देश फक्त जमीन घेणे नव्हता, तर जमीन गमावणाऱ्या लोकांचे पुनर्वसन, योग्य भरपाई आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे हा होता. पण गेल्या काही वर्षात एक गंभीर चर्चा वारंवार पुढे आली आहे. मोठे पायाभूत प्रकल्प जलद पूर्ण करण्याच्या प्रयत्नात काही राज्ये विशेष कायदेशीर तरतुदी, स्वतंत्र राज्य कायदे किंवा तातडीच्या प्रक्रियांचा आधार घेत आहेत का? आणि त्यामुळे 2013च्या कायद्यातील काही संरक्षणात्मक प्रक्रिया प्रत्यक्षात कमकुवत होतात का? 2013च्या कायद्यामध्ये काही महत्त्वाची तत्त्वे आहेत. ते म्हणजे योग्य बाजार मूल्यावर आधारित भरपाई, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना, सामाजिक परिणाम मूल्यांकन म्हणजेच सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, पारदर्शक प्रक्रिया आणि प्रभावित लोकांच्या हक्कांचे संरक्षण. या तरतुदींचा उद्देश विकास आणि नागरिकांचे हक्क यामध्ये समतोल राखणे हा आहे. पण काही वेळा प्रकल्पांना मुद्दाम अत्यंत तातडीचे किंवा विशेष सार्वजनिक हिताचे स्वरूप देऊन प्रक्रिया वेगवान करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत टीकाकारांचा आरोप असतो की आपल्या जमिनी दिल्या तर त्याचा परिणाम काय होईल हे शेतकऱ्याला कळायला मर्यादित वाव मिळेल. हरकती नोंदवण्याचा कालावधी कमी होतो. जमीनधारकांना पुरेसा वेळ मिळत नाही. प्रकल्पाचा वेग हा नागरिकांच्या सहभागापेक्षा प्राधान्याचा विषय ठरतो. दुसरीकडे सरकारे असा युक्तिवाद करतात की विलंबामुळे सार्वजनिक प्रकल्प महाग होतात. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण होणे आवश्यक असते आणि काही प्रकल्पांमध्ये दीर्घ प्रक्रियेमुळे व्यापक सार्वजनिक हित बाधित होऊ शकते. तातडी म्हणजे काय? कायद्यातील तातडीच्या तरतुदींचा उद्देश प्रत्येक प्रकल्पासाठी नसून खरोखर विलंब परवडणार नाही अशा परिस्थितीसाठी असतो. मात्र कोणता प्रकल्प खरोखर तातडीचा आहे आणि कोणता नाही यावर अनेकदा वाद निर्माण होतो. महाराष्ट्रात महामार्ग, समृद्धी महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर, MIDC, क्षेत्रे, सिंचन, रेल्वे आणि इतर मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन संपादन झाले आहे. यातील काही प्रकल्पांमध्ये शेतकरी संघटना आणि प्रभावित नागरिकांनी असा आरोप केला आहे की सल्लामसलत अपुरी होती, भरपाईबाबत मतभेद होते, प्रक्रियेचा वेग अधिक होता, तर शासनाने असा दावा केला की भरपाई बाजारभावापेक्षा जास्त देण्यात आली. सार्वजनिक हितासाठी प्रकल्प आवश्यक होते, कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली. हा झाला भूमी संपादनाचा म्हणजेच लँड ॲक्विजिशनचा भाग. आता ही प्रक्रिया झाल्यावर आणि शेतातून महामार्ग गेल्यावर काय प्रश्न उद्भवतात ते बघूया. जेव्हा आपण महामार्गाचा विचार करतो तेव्हा आपल्याला दिसते ते रुंद डांबरी रस्ते, उड्डाणपूल आणि वेगाने धावणारी वाहने. पण या रस्त्याखाली दडलेली दुसरी कहाणी अनेकदा नजरेआड होते. एका बाजूला वेगवान वाहतूक आहे, दुसऱ्या बाजूला तुटलेले जनावरांचे मार्ग, बदललेला पाण्याचा प्रवाह, तुकडे झालेली शेती आणि विस्थापित झालेल्या कुटुंबाचे आयुष्य. कल्पना करा, तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे, महामार्ग जातो आणि तुमच्याकडे उरतात 1.5 एकर इथे, 2 एकर दुसरीकडे आणि अर्धा एकर रस्त्याच्या पलीकडे. विहीर एका बाजूला, वीज दुसऱ्याच बाजूला, कालवा तिसऱ्या बाजूला. कागदावर जमीन अजूनही तुमचीच आहे, प्रत्यक्षात ती शेती करण्यायोग्य उरत नाही. यालाच शिल्लक जमिनीचं संकट म्हणजेच रेसिड्युअल लँड क्रायसिस असं म्हणतात. उत्पन्न कमी होतं, खर्च वाढतो आणि शेवटी स्वतःच्या शेताचा मालक त्याच महामार्गाच्या बांधकामावर मजुरी करताना दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय. महाराष्ट्रातील अनेक नवीन द्रुतगती महामार्ग आणि नियंत्रित प्रवेश म्हणजेच ॲक्सेस कंट्रोल रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी कुंपणं, भिंती आणि मर्यादित प्रवेशद्वारे उभारली जातात. यामुळे अपघात कमी करण्यास मदत होऊ शकते. परंतु अनेक ग्रामीण भागात शेतकरी आणि ग्रामस्थ असे सांगतात की पारंपरिक गुरांच्या वाटा बंद झाल्या. सराऊ क्षेत्रफळापर्यंत पोहोचण्यासाठी आता मोठा वळसा घालावा लागतो. एका शेतातून दुसऱ्या शेतात जाणे अधिक वेळखाऊ झाले. काही ठिकाणी स्थानिक लोकांनी अतिरिक्त अंडरपास किंवा सेवा रस्त्यांची मागणी केली. याचा परिणाम केवळ सोयीवर झाला नाही तर दैनंदिन ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्यापासून विदर्भापर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी नैसर्गिक नाल्यांमधून वाहते.
मोठ्या रस्त्यांच्या बांधकामात पुरेशा आकाराचे कल्व्हर्ट पूल आणि जलनिकासाची म्हणजेच ड्रेनेज सिस्टीम नसेल किंवा त्यांची देखभाल कमी झाली तर स्थानिक पातळीवर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजे एका बाजूला पाणी साचणे, दुसऱ्या बाजूला पाण्याची कमतरता, शेतात गाळ साचणे, मुसळधार पावसात तात्पुरती स्थानिक पूरस्थिती, गावातून महामार्ग जाणे ही शहरी भागासाठी एक सोय किंवा एक बातमी असली तरीही त्याने गावाचा पूर्ण भूगोल आणि लोकांचे आयुष्यच बदलून जाते. काहींनी भरपाईच्या पैशातून नवीन व्यवसाय सुरू केले, काहींनी दुसरी जमीन घेतली तर काहींनी नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं कठीण गेलं. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी एक विनंती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आपले प्रत्येक लाईक, प्रत्येक शेअर आणि प्रत्येक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी मोलाचे आहे आणि आम्हाला काम करण्यास मोटिवेटेड ठेवते. जमीन गेल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न भरपाईचा नसतो, तो असतो पुढील रोजगार कोणता. शेतीचे कौशल्य इतर क्षेत्रात कसे वापरायचे, पुढील पिढीचे भविष्य काय. जमीन संपादनाच्या चर्चेत सर्वात जास्त बोललं जातं ते भरपाईबद्दल. किती कोटी मिळाले, बाजारभावापेक्षा जास्त मिळालं का. पण एक प्रश्न फार कमी विचारला जातो, जमीन गेल्यानंतर पुढच्या 20 वर्षांचं काय. कारण भरपाई एकदाच मिळते, पण उपजीविका आयुष्यभराची असते. शेतकऱ्याकडे फक्त जमीन नसते, त्याच्याकडे पिकाचं ज्ञान, हवामानाचं ज्ञान, मातीचा अनुभव, पाण्याचं व्यवस्थापन, बाजारातील व्यवहार, जनावरांची देखभाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, हे सगळं असतं. ही कौशल्य अनेक वर्षाच्या अनुभवातून तयार होतात. पण जेव्हा जमीनच राहत नाही तेव्हा ही कौशल्य अनेकदा थेट इतर उद्योगांमध्ये वापरता येत नाही. बऱ्याचदा असा युक्तिवाद केला जातो की भरपाईचे पैसे मिळाले ना, व्यवसाय सुरू करा. पण शेतीत पारंगत असलेली व्यक्ती आपोआप यशस्वी उद्योजक बनेलच असे नाही. कारण प्रत्यक्षात व्यवसायासाठी फक्त भांडवल पुरेसं नसतं. बाजारपेठेची माहिती, आर्थिक नियोजन, ग्राहक परवाने, कर व्यवस्था, स्पर्धा आणि अपयश पेलण्याची क्षमता, हे सगळंही लागतं. आता समजा वयाच्या 50शीत ज्याला आपली शेती हायवेसाठी द्यावी लागली, त्याला नव्याने हे सगळं शिकणं सोपं आहे का. अजून एक मुद्दा म्हणजे काही कुटुंबे भरपाईतून दुसरी शेती विकत घेतात. परंतु अनेक भागात शेतीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले असतात. यामुळे पूर्वी जितकी जमीन होती तितकीच जमीन पुन्हा विकत घेणे कठीण होऊन जाते. त्यामुळे काही कुटुंबे शेतीपासून कायमची दूर जातात. हे मुद्दे ठळक असले तरीही तिथे शेतकरी नेमकं काय भोगतोय हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण शब्दात फक्त आकडे, स्टॅटिस्टिक्स मांडू शकतो, भावना नाही. आपण महामार्ग बांधूया, नक्की बांधूया. कारण देशाला रस्ते हवेत, उद्योग हवेत, वेग हवा. पण 1 किलोमीटर रस्त्याची किंमत मोजताना आपण किती विहिरी गमावल्या, किती झाडं, किती शेतं, किती पिढ्यांचा इतिहास, किती लोकांचा आत्मसन्मान, उपजीविका गेल्या, किती आयुष्य कायमचे बदलले. बजेटमध्ये याचं स्वतंत्र खातं नसतं. पण भारताच्या अन्नसुरक्षेचा पाया याच जमिनीत आहे. जर विकासामुळे शेतकरीच शेतापासून दूर गेला तर उद्या महामार्गावरून धावणारे ट्रक असतील, पण त्यात भरायला धान्य कोण पिकवणार. विकासाची खरी व्याख्या तीच, ज्यात शहर पुढे जातं पण गाव मागे राहत नाही. कारण रस्ता कितीही वेगवान आहे, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो कोणाच्या आयुष्यावरून जातो आहे. प्रगतीला विरोध करणे हा उद्देश नाही, पण प्रगतीची व्याख्या बदलण्याची वेळ आली आहे. ज्या विकासात शेतकऱ्याचा सन्मान टिकतो, ग्रामसभेचा आवाज ऐकला जातो, नैसर्गिक जलप्रवाह जपले जातात, देवराई आणि सामुदायिक विहिरी सुरक्षित राहतात आणि पुढच्या पिढ्यांसाठी अन्न उगवणारी जमीन वाचते, तोच विकास खऱ्या अर्थाने शाश्वत आहे. कारण एखादा महामार्ग काही तासांचा प्रवास कमी करू शकतो, पण एका गावाची ओळख, त्याची संस्कृती आणि त्याची शेती गमावली तर तो तोटा अनेक पिढ्यांपर्यंत भरून निघत नाही.